नमस्कार, मी राहुल सीताराम साळवे, सकल दिव्यांग संघटना अध्यक्ष। आज माननीय तुकारामजी मुंडे साहेब जे IAS अधिकारी आहे, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, मंत्रालय मुंबई यांची अचानक बदली करण्यात आली। या बदलीचा रोष हा दिव्यांगांनी, सकल दिव्यांग संघटनांनी मंत्रालय मुंबई येथे सुद्धा दाखवला होता। 2 एप्रिल 2026 रोजी सकल दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे माझ्यासह आम्ही मंत्रालयामध्ये धडकलो। मंत्रालयामध्ये धडकून आम्ही मुख्यमंत्री सचिवालय यांच्या दालनासमोर आम्ही ठिय्या आंदोलन केलं आणि आमचं निवेदन दिलं। तेव्हाच माननीय तुकारामजी मुंडे साहेब यांच्या आईचं निधन झाल्यामुळे आम्ही आमचं आंदोलन हे थांबवलं आणि त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी झालो। परंतु आज 8 दिवस होते, आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल नाही घेतली, आम्ही केलेल्या आंदोलनाची दखल नाही घेतली आणि आमची मागणी एकच आहे की तुकारामजी मुंडे साहेब यांची बदली तत्काळ रद्द करण्यात यावी। त्यांना त्यांचा पदभार परत त्यांना दिव्यांग सक्षमीकरण विभाग सचिव मंत्रालय मुंबई या पदावर त्यांना नियुक्ती देण्यात यावी। आपण पाहतो संजय गांधी निराधार लाभार्थी जे खरे लाभार्थी आहेत दिव्यांग, यांना 3 महिन्यापासून पगार नाही भेटला। आमदार खासदार निधी खर्च केला जात नाही। स्थानिक स्वराज्य संस्था असेल, नागरी स्वराज्य संस्था असतील, याच्याकडला दिव्यांगाचा 5% राखीव निधी खर्च केला जात नाही। एकमेव तुकारामजी मुंडे साहेब होते ज्यांनी 7 ते 8 महिन्याच्या कार्यकाळामध्ये बोगस लाखो असे बोगस दिव्यांग उघडकीस आणले, असे बोगस संस्था उघडकीस आणल्या। त्यांनी चांगलं काम करत होते आणि चांगलं काम करतेत। आमची एकच मागणी आहे, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊ द्यावा एवढी शासनाकडे विनंती आहे। तसेच आजचा जो आमचा आंदोलन आहे, आम्ही सारे तुकाराम मुंडे ह्या जयघोषच्या नाऱ्याने आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय ते धडकलो आहे। आम्हाला कळलं की अंदाज समिती इथं आलेली आहे, तर अंदाज समितीमध्ये आम्हा दिव्यांगासाठीचा कोणता विषय आहे का? जर आमचा विषय जर नसेल तर आम्ही अंदाज समितीला चले जाऊचा नारा देऊन इथून आम्ही त्यांना हाकलणार आहोत। आमच्या काट्या लाट्या त्यांच्यावर पडणार, कारण दिव्यांगामध्ये हा रोष आहे। तुकारामजी मुंडे साहेब एकच आहेत जे दिव्यांगांना, लाखो दिव्यांगांना न्याय देतील। म्हणून आमचे एकच घोषवाक्य आहे, खूप झाले गुंडे, एकच हवे तुकाराम मुंडे। खरं तर महाराष्ट्र शासन हे दिव्यांगाला घाबरलं आहे, दिव्यांगाच्या या आंदोलनाला घाबरलं आहे। कारण मंत्रालयापर्यंत धाव घेणाऱ्या या दिव्यांगाला महाराष्ट्र शासनाने, पोलीस प्रशासनाला पुढे करून आज आम्हाला इथं उन्हातान्हात अडवलं। माझे दिव्यांग तिथं पडलेत, त्यांना जखमा झाल्यात, मी स्वतः पडलो। हे चुकीचं आहे। माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री साहेबांना, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दिव्यांगांचा अंत पाहू नका। दिव्यांग हा जन्मताच एखाद्या शरीरानं अवयवानं असेल, तुमच्यापेक्षा सुदृढ आहे। तुम्ही जर बलाचा वापर करसाल, आमच्या ह्या काट्या लाट्या, कारण आमचं जर एकदा आम्ही विसरलो या पोलीस प्रशासन, कारण सदर रक्षण आहे खल निग्रह आहे, हे जे त्यांचं ब्रीदवाक्य आहे हे आमच्यासाठी रक्षणासाठी आहे, असे आम्ही आतापर्यंत आम्ही बघितलं। पण जर पोलीस प्रशासन जर आपल्या बळाचा आपण जर गैरवापर त्यांच्याकडून करून घेत असाल तर हे खपून घेतलं जाणार नाही। आमच्याकडे सुद्धा जन्मताच काट्या लाट्या आहेत। जरी तुमच्या पोलीस प्रशासनाकडे काट्या असतील तर आम्हाला जन्मताच परमेश्वराने काट्या दिल्यात। आमच्या या काट्या जेव्हा उठतील तेव्हा प्रशासन हादरल्याशिवाय राहणार नाही। आज जिल्हाधिकारी कार्यालयात आहोत, आमच्या हक्काचा आम्ही इथं कुठे काही तोडफोड केलं नाही, आम्ही शांततेतच आंदोलन करत आहोत। जर आपण पोलीस बळाचा वापर करून आमचं आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न करत असाल तर खबरदार। आज आम्ही नांदेडमध्ये करत आहोत, उद्या मंत्रालयामध्ये येऊ, मुंबई पूर्ण जाम करू। रस्त्यामध्ये तुमचं निवासस्थान असेल किंवा मुंबई नगर उपनगर असेल, लाखो दिव्यांग मंत्रालय मुंबईवर धडकणार आणि याला जे काही जबाबदार, जे काही हे होईल याला जबाबदार केवळ तुम्ही राहणार माननीय मुख्यमंत्री महोदय। कारण विधान भवनामध्ये तुम्ही शाबासकी थोपली, माननीय तुकारामजी मुंडे साहेबांनी दिव्यांग सचिव पद जसं घेतलं, त्यांच्या कामाचा तुम्ही बोलबाला केला, त्यांची पाठ थापली आणि एकाएकी मग 31 तारखेला तुम्ही त्यांची बदलीचे ऑर्डर काढल्याच कसा? हे खरंच आम्हाला दिव्यांगाला एकदम आश्चर्यकारक आहे, आम्हाला एकदम शॉक बसलेला आहे। आम्ही नियोजन विभागाच्या 3ही गटला आम्ही आमचे दिव्यांग शिष्टमंडळ पूर्ण आम्ही घेराव घातलेला आहे। जोपर्यंत अंदाज समितीचे पदाधिकारी येऊन आम्हाला लेखी आश्वासन आम्ही त्यांना भेटणार नाही, तर ते अंदाज समितीचे जे कोणी अध्यक्ष सचिव जे कोणी असतील त्यांनी इथून मुख्यमंत्री महोदयांना त्यांनी फोन लावावं। फोन लावून त्यांनी मुख्यमंत्री महोदयाने जोपर्यंत आश्वासन देणार नाही की त्यांची बदली रद्द करणार, तोपर्यंत इथले दिव्यांगांनी, तोपर्यंत अंदाज समितीचे जे काही सदस्य आहेत त्यांना आम्ही नांदेडमधून जाऊ देणार नाही। त्यांना न जाऊ देण्यासाठी आम्ही 3ही गेट रोखलेले आहेत। इथं जर पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर केला तर आताही सांगतो, माझ्या दिव्यांगाकडे सुद्धा काट्या लाट्या आहेत। या काट्या लाट्या उठायला तुम्ही भाग पाडू नका। तुम्हाला विनंती आहे, हे जे अंदाज समितीचे जे अध्यक्ष सदस्य असतील त्यांना आम्ही फोन करायला लावेल आणि आपल्याकडून आम्हाला एकच विनंती आहे की तुकारामजी मुंडे साहेब यांची जे आपण जे केलेली जे तडकाफडकी बदली आहे, ही बदली तत्काळ रद्द करावी आणि त्यांना निसंकोच त्यांना त्यांचं काम करू द्यावं। जे काही बोगस दिव्यांग असतील त्यांच्यावर कारवाई करू द्यावी। जे ओरिजिनल आहे त्या ओरिजिनल तर काहीच नाही, जे बोगस आहे त्यांच्यावर होऊ द्यावं। आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि माननीय तुकारामजी मुंडे साहेबांना लाखो दिव्यांगाकडून आम्ही त्यांच्या पाठीशी म्हणून आपल्याकडून वचन देतो। आईच्या त्यांच्या निधनामध्ये आम्ही लाखो दिव्यांग या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत। आम्ही या दुःखातच आम्ही मंत्रालयामध्ये आम्ही आमचं आंदोलन तात्पुरतं आम्ही स्थगित केलं होतं, परंतु आम्ही अजूनही आमचं आंदोलन उग्र स्वरूपाचे करणार आहोत। धन्यवाद।